नमस्कार मंडळी, कसे आहात? मजेत ना? मजेतच राहा. तर आज आपण मस्त अशी चमचमीत खानदेश स्पेशल डाळ गंडोरी बनवत आहोत. तर खूप खायला मस्त लागते. लग्नात बनवतात पंक्तीत किंवा मग भंडाऱ्यात असते आणि भाजीला काही नसेल तर झटपट पण बनवतात. हिवाळा स्पेशल आहे ही रेसिपी. तर चला मग वेळ न घालवता बघूया. तर इथे मी घेतलेली आहे आंबट चुका. तर एक जुडीमधून मी निम्मी घेतलेली आहे, निम्मी जुडी आहे आंबट चुक्याची. 2 टोमॅटो घेतले आहे आणि इथे 14 ते 15 हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहे. आंबट चुका स्वच्छ धुवून बारीक कापून घ्यायच्या. हिरव्या मिरच्या पण अशा गोल गोल कापायच्या आहे, त्यालाच आपण गंडोरी म्हणतो. आणि इथे 2 टोमॅटो बारीक कापलेले आहे. कच्चा टोमॅटोही वापरू शकतात, यामध्ये वांगेही वापरू शकतात 1-2 किंवा पालक पण वापरू शकतात. आता इथे मी घेतलेली आहे 1 वाटी डाळ, मापाच्या कपाने अर्धा कप डाळ आहे तुरीची. तर तुरीची डाळ घेतली आपण, खोबऱ्याचे काप घेतले, शेंगदाणे घेतले मूठभर. तुरीची डाळ स्वच्छ धुवून घ्यायची, कुकरमध्ये टाकायची. त्यामध्ये बारीक कापलेला टोमॅटो टाकायचा, बारीक कापलेली मिरची म्हणजेच गोल गोल कापलेली मिरची टाकायची आणि त्यानंतर आंबट चुका टाकायचा. त्यानंतर आपण यामध्ये शेंगदाणे टाकून घेणार आहोत आणि सुक्या खोबऱ्याचे काप करून ठेवलेले आहे थोडेसे, तेही टाकून घ्यायचे. आणि आता यामध्ये पाणी टाकून घ्यायचं आहे. तर 1.25 ते 1.5 ग्लास यामध्ये मी पाणी टाकून घेत आहे, म्हणजे हे सगळं डाळ भाज्या बुडतील इतपत पाणी टाकायचं, खूप जास्त टाकायचं नाही. त्यानंतर आता आपण कुकर गॅसवर ठेवूया आणि एक उकळी आली की यामध्ये थोडीशी हळद टाकायची, पाव चमचाभर. आणि उकळी आली की आपल्याला कुकरचं झाकण लावून लो फ्लेमवर 3 शिट्ट्या करायच्या आहे, म्हणजे सगळं भाज्या वगैरे डाळ छान शिजते. तर आपण आता 3 शिट्ट्या करून घेणार आहोत. 3 शिट्ट्या झाल्या की गॅस बंद करायचा, कुकर पूर्णपणे थंड करायचा. त्यानंतर झाकण उघडायचं. तर बघा मस्त इकडे आपल्या हे डाळ भाज्या वगैरे सगळं शिजलेलं आहे. त्यानंतर आता इथे आपण हे रवीने घोटून घ्यायचं. वरण जसं घोटतो आपण त्याप्रमाणे रवीने सगळं हे व्यवस्थित घोटून घ्यायचं. छान मिक्स होतं, एकजीव होतं. खोबरं शेंगदाणे पण छान शिजतात. यामध्ये तुमच्या आवडीच्या भाज्याही टाकू शकतात, पण खानदेशात स्पेशल अशीच बनवली जाते. तर वांगही टाकू शकता आपण, आवडत असेल तर खूप छान लागते अजून चव त्याने. तर इथे आपण डाळ घोटलेली आहे. गॅसवर आता कढई ठेवायची, 2-3 पळी तेल टाकायचं. तेल चांगलं तापू द्यायचं. त्यानंतर यामध्ये अर्धा चमचा मोहरी टाकायची आहे. मोहरी चांगली कडकडली की यामध्ये 1 तेजपान टाकूया आणि 1 दालचिनीचा छोटासा तुकडा टाकूया. छान मस्त फ्लेवर येतो हलकासा यामध्ये. त्यानंतर यामध्ये अर्धा चमचा जिरं टाकायचं आहे आणि 10-12 कढीपत्त्याची पानं टाकायची. थोडासा हिंग टाकायचा, पाव चमचाभर. हिंगामुळे अजून छान फ्लेवर येतो. आणि आता आपण 1 चमचा भरून आलं लसूणची पेस्ट टाकून घ्यायची. मिक्स करून घ्यायचं व्यवस्थित, छान परतून घ्यायचं आहे. तर इथे माझ्याकडे कोवळा मस्त असा कढीपत्ता होता ताजा ताजा, मी तो टाकला. मस्त फ्लेवर येतो. आणि आता हे 1-2 मिनटं लो फ्लेमवर मी परतून घेते, आलं लसूणचा कच्चा उग्रा वास जाईपर्यंत. तर बघा छान परतून झालेलं आहे मस्त. आता यामध्ये आपण काही सुके मसाले टाकायचे आहे. तर त्यामध्ये सगळ्यात आधी थोडीशी हळद टाकायची, 2 चिमूट. त्यानंतर पाव चमचाभर घरगुती काळा मसाला, थोडासा नावाला, छान फ्लेवर येतो. आणि 1 चमचा धना पावडर टाकायची. मिक्स करायचं छान. आणि घोटलेली जी डाळ आहे, डाळ गंडोरी, ती आपण थोडी थोडी टाकायची आणि मिक्स करायचं, म्हणजे एकदम अंगावर उडायला नको, त्यामुळे हे सगळं टाकून घ्यायचं. आता यामध्ये साधारण 1.5 ते 2 ग्लास आपण पाणी टाकून घ्यायचं आहे. कुकरमध्ये टाकून आपण थोडंसं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आणि ते टाकून घ्यायचं पाणी बघा, म्हणजे डाळ वाया जात नाही. तर असं करून पाणी टाकून घ्यायचं, मिक्स करून घ्यायचं व्यवस्थित. बघा किती सुंदर दिसत आहे, खायलाही खूप रुचकर लागते ही. हिवाळ्यात अगदी मस्त लागते, ताज्या ताज्या भाज्या असतात मस्त. आणि आता आपण यामध्ये चवीप्रमाणे मीठ टाकून घ्यायचं आहे आणि भाजलेल्या दाण्याचं कूट टाकायचं जाडसर, 2 चमचे, जास्त टाकायचं नाही. त्यानंतर बारीक कापलेली कोथिंबीर टाकूया. आणि आता लो टू मिडियम फ्लेमवर आपल्याला ही मस्त उकळायची आहे, 8-10 मिनटं मिक्स करायची. आणि आता ही मस्त उकळून घेणार आहोत, म्हणजे छान सगळं एकजीव होणार. मस्त ही डाळ जी आहे आपण शिजून घेतली आणि मस्त फोडणी दिलेली आहे चुरचुरीत. आणि अशी ही आपली डाळ गंडोरी आपण छान शिजून घ्यायची. चपाती मोडून खा, भाकरीसोबत खा किंवा भातासोबत खा,
आपल्या आवडीप्रमाणे आपल्याला ही खायची आहे. खूप छान लागते. भंडाऱ्यामध्ये इकडे बनवली जाते किंवा डाळगंडोरीची पार्टीमध्ये सुद्धा भाजी बनवली जाते. लेवाळ पाटील स्पेशल आहे ही. तर बघा अशी ही आपली डाळगंडोरी मस्त तयार झालेली आहे. खूप मस्त लागते. ह्या हिवाळ्यात नक्की एकदा बनवून बघा आणि रेसिपी तुम्हाला कशी वाटली तसं कमेंट करत जा. व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. आज वेळात वेळ काढून तुम्ही माझी रेसिपी बघितली त्याबद्दल मनापासून धन्यवाद. लवकरच भेटू पुन्हा एकदा साध्या सोप्या घरगुती रेसिपीसोबत. तोपर्यंत बाय बाय. पुन्हा भेटूया नवीन रेसिपीसोबत. तोपर्यंत बाय बाय.